नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची बटाटापुरी बनवणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्यात तयार होणारी झटपट अशी तयार होणारी बटाटापुरी आज आपण बघणार आहोत. यासाठी कुठलीही पूर्वतयारी तुम्हाला करावी लागत नाही. अगदी झटपट अशी तयार होते ही रेसिपी. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बटाटा आणि रताळं उकडून सालं काढून घेतलेत. तुमच्याकडे जर रताळं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. त्याच्यानंतर इथं वरईचे तांदूळ घेतलेत, अर्धी वाटीपेक्षा थोडे जास्त आहेत. आणि त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला कुटून घ्यायच्यात आणि वरईचे तांदूळ आहेत ते आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचेत. हे बघा, ह्या बटाटा आणि रताळे आपण एका ताटात घेतलेत. ते आपल्याला एकदम बारीक असे कुस्करून घ्यायचेत. बटाटा हा जास्त शिजलेला नसावा, नाहीतर मग त्याच्यामध्ये आपल्याला जास्त पीठ घालावं लागेल आणि पुऱ्या पण आपल्या व्यवस्थित येणार नाहीत. यामध्ये तुम्ही बटाटा किसूनसुद्धा घेऊ शकता. हे बघा, आपण आपला बटाटा आणि रताळे आता पूर्णपणे असं कुस्करून घेतले. त्याच्यामध्ये आपण आता जे आपण मिरची ठेचून घेतलेली आहे ती घालणार आहे. तुम्हाला जर जिरं आणि कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर तुम्ही जिरं आणि कोथिंबीर घालू शकता. त्यानंतर आपण जे वरईचं पीठ आपण बारीक करून घेतले ते आपण घालणार आहे, पण आपण संपूर्ण नाही घालणार आहे. आपण पहिल्यांदा अर्धं घालून बघणार आहे, जसं लागेल तसं आपण घालणार आहे. हे बघा, मी पहिल्यांदा अर्धी वाटी पीठ घालून घेतलं आहे. आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र पीठ मळून घ्यायचं आहे. अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं आणि पीठ एकजीव व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला, एकजीव होईपर्यंत. आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे, कारण बटाटा ऑलरेडी आपण शिजवलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्येच आपलं पीठ मळून होतं. हे बघा, अर्धी वाटी पिठामध्येच आपलं पीठ मळून झाले. अर्धी वाटी पीठ आपलं शिल्लक राहिले. तर आपण अशा पद्धतीने एक कागद घेणार आहे, पातळ कागद असतो तसा, आणि त्याच्यावर आपण त्याच्या पुऱ्या अशा हातानेच थापून घेणार आहे. वरईच्या तांदळाला काही ठिकाणी बगर असे सुद्धा म्हटले जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पुरी थापून घ्यायची आहे कागदावर आणि अलगद हलक्या हाताने उचलून आपल्याला ते तेलात सोडायची आहे. पुरी आपल्याला जास्त पातळ बनवायची नाही आहे. जर हाताला चिकटत असेल पीठ तर थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला थापून घ्यायची आहे, कारण जास्त जर पातळ केली आपण तर ती पुरी अजिबात फुगत नाही आणि अशी तेलामध्ये फुटते. हे बघा, तेल आपलं आता चांगलं गरम झाले. आता आपण त्याच्यामध्ये पुरी सोडून घेणार आहे. पुरी एकदम हलक्या हाताने सोडायची आहे आणि हलक्या हातानेच तळायची आहे, कारण की याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातले त्यामुळे ती अशी पटकन मोडली जाते. त्यामुळे आपण तळतानासुद्धा व्यवस्थित हळूहळू तळून घ्यायची आहे तिला. ही पुरी आपल्याला छान बदामी रंगावर तळून घ्यायची आहे. बटाट्याच्या पुऱ्या ह्या खूप छान लागतात चवीला आणि फुगतातसुद्धा खूप छान. हे बघा, आपली पुरी आता बदामी रंगावर छान तळून झाली आणि फुगली सुद्धा खूप छान. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या आता छान तळून घेणार आहे. ह्या पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता आणि नारळाच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात चवीला. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आजची बटाटा पुऱ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.